मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपले विविध मित्र असतात आणि ते विविध मित्र विविध प्रकारचं कामधाम, उद्योग, व्यवसाय, धंदा असेल, रोजीरोटीसाठी जे जे काय असतील ती कामं करत असतात. मित्रांनो, परंतु कधी आपण धंद्यामध्ये मैत्री आणतो का आणि मैत्रीमध्ये धंदा करतो का? काही लोक करतही असतील, काही लोक करतही नसतील, परंतु आपल्या बुद्धीला ते पटतं का? उदाहरणार्थ, आपल्या मित्राने त्याची रिक्षा असेल आणि त्या रिक्षामध्ये आपण प्रवास करून एक काही अंतर नेऊन त्याने आपल्याला सोडलेलं असेल आणि तो जर आपल्याला म्हणाला की नको नको रिक्षाचं भाडं नको देऊ, तर ते आपल्याला पटेल का? आपला मित्र त्याचं मेन्स सलून असेल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला, स्पा असेल, काय ते हे करतात ना केसांच्या काही स्टाईल, त्याचं काही दुकान असेल, तिथं आपण हेअर कटिंग करायला गेलो किंवा काय हेअर मसाज करायला गेलो, दाढी करायला गेलो, तर तो आपल्याला म्हणेल का की बाबा तू पैसे नको देऊ? आपल्याला तो मित्र असेल तर चांगली वागणूक, चांगली सेवा देईल, पण त्याच्या उद्योगधंदा रोजगाराचे पैसे तर आपल्याला त्याला द्यावेच लागतील. दुसरी गोष्ट, आपण समजा आपला एखादा मित्र हा लाकूड काम करणारा आहे किंवा लोखंड काम करणारा आहे, त्याची फाउंड्री आहे, एखाद्याचं लाकडी लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, खेळण्यांचं दुकान आहे. आपण त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याकडून काही वस्तू सिलेक्ट केल्या, निवडल्या, तर आपण म्हणणार आहे का नाही आपली तुझी माझी मैत्री आहे तर तू पैसे नको देऊ आणि आपण पैसे देणार नाही, असं होणार आहे का? आपण शेतीसाठी लागणारी अवजारं फाउंड्रीमधून आपल्या मित्राकडून तयार करून घेतली आणि त्याने त्याचा कच्चा माल वापरला, तो आपल्याला म्हणणार आहे का बाबा तू माझा मित्र आहे तर मी तुला हे फुकटात देतो? असं होणार नाही, असं कुणी करणार नाही. आपणही तसं फुकटात कोणाचा माल वस्तू घेणार नाही आणि आपल्याला ते द्यावंच लागेल. आपला मित्र सोन्या चांदीच्या पेढीवर बसत असला, सोन्या चांदीचा व्यापार करत असला, तरी तो काय मैत्री म्हणून आपल्याला एखादा ग्रॅम, अर्धा ग्रॅम, एखादं 1 ग्रॅमची चांदी, 1 ग्रॅमचं सोनं, पितळेच्या वस्तू किंवा काही कलाकुसरीच्या वस्तू मोफत देणार आहे का? साधा प्रश्न आहे. तर त्याचबरोबर आपला कुठला मित्र हा बांधकाम करणारा, विटकाम करणारा किंवा प्लास्टर करणारा किंवा त्याच्याकडे आणखी काही वेगळं काम करणारा किंवा त्याच्याकडे उंची प्रकारचं मद्याचं दुकान आहे किंवा त्याच्याकडे चपला, बूट, स्त्रियांच्या, पुरुषांच्या, असं मोठं एक शोरूम आहे आणि तो आपल्याला म्हणणार आहे का की बाबा तुम्ही हे स्पोर्ट्सचे शूज माझ्यातर्फे फुकट न्या, माझ्यातर्फे भेट समजा, किंवा ही चांबड्याची सुंदर कोल्हापुरी चप्पल किंवा चांबड्याच्या वस्तू, बॅग, वॉलेट फुकट घेऊन जा, असं कोणी म्हणणार आहे का आपल्याला? किंवा आपण पैसे दिल्याशिवाय परत येणार आहोत का? तर सांगण्याचा मतितार्थ एवढा की मैत्रीमध्ये धंदा नको आणि धंद्यात मैत्री नको. तुमचा मित्र आहे, माझा मित्र आहे, तर तो आपल्याला 2 पैसे कमी दराने वस्तू विकेल. आपण हक्काने त्याच्याकडून 10%, 15%, 20% आपण कन्सेशन घेऊ, पण आपण त्याचे पैसे बुडवलेत किंवा त्याने आपल्याला फुकट काय दिलं आहे असं कुठंही होत नाही. त्यामुळे म्हणजे मैत्रीत होत नाही, मित्रांमध्ये होत नाही, नातेवाईकांमध्ये होत नाही आणि न झालेलंच चांगलं. आणि ओळख नसलेल्या लोकांमध्ये तर होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपल्याकडे कोणी सकाळी दुधाची पिशवी द्यायला येत असेल, पेपर द्यायला येत असेल किंवा आपल्याला कोणी संध्याकाळी वाटाणा, हरभरा, चवळी, मूग, मटकी आणून देत असेल किंवा कांदा, लसूण, बटाटा, ताजा हिरवा भाजीपाला आणून देत असेल, तर आपण त्याचे पैसे बुडवतो का? मुळीच नाही. आपण त्याला दारावर आला त्याला तिथं पैसे देतो किंवा त्याचं जिथं दुकान असेल तिथं पैसे देतो. आपण किराणा माल भरतो, त्याचं पैसे देतो. आपण मुलांची फी भरतो, मुलं शाळेत जातात, त्यांच्या रिक्षांना, स्कूल बसला आपण पैसे देतो. आपण जिथं जिथं खर्च करायचे आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पैसे दिल्याशिवाय व्यवहार होत नाही. आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण सिनेमा पाहायला गेलो, आपण मल्टिप्लेक्समध्ये गेलो, आपण शहराबाहेर भटकंती करायला गेलो, चुलीवरची भाकर, वांग्याचं भरीत, पिठलं भाकरी खायला गेलो, तिथंही आपण पैसे देतो. गाडग्यातलं दही असेल, लस्सी असेल, ताक असेल, जिथं जिथं पैसे द्यायचे तिथं आपल्याला पैसे द्यावेच लागतात. मग असं कुठं काही आहे का जिथं की तुम्हाला ओळखीचे असो, ओळखीचे झालेले नसो, किंवा तुम्हाला तुमच्या घरातला असेल आणि तिथं तुम्हाला
स्वतःहून हक्काने काही दिलं असेल की न्या, तुम्ही माझे आहात, माझ्या परिचय आहात, तुम्ही माझ्या स्नेहाचे आहात, तुम्ही स्नेही आहात, किंवा तुमचासुद्धा ह्याच्यावर वाटा आहे असं सांगणारं कोणी आहे का? स्वतःहून कोणी देतं का? तुम्ही ह्याचा अनुभव घेतला आहे का? तर कुठल्याही जाती धर्माचे, कुठलाही व्यवसाय करणारे 18 पगड आणि 12 बलुतेदार, आलुतेदार, 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 24 आलुतेदार जे काय आहे ते, ह्या सगळ्या जाती धर्माच्या विविध पंथाच्या लोकांकडून आपण काही ना काही सेवा घेत असतो आणि सेवेच्या बदल्यात त्यांना पूर्वीच्या काळी अन्न धान्य किंवा ज्वारी बाजरी जे काय असेल ते देत असायचो. आता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बार्गेनिंग सिस्टीम, बार्गेनिंग नाही पण एक्सचेंज, म्हणजे तुम्ही हे काम केलं म्हणून तुम्हाला हे धान्य घ्या, किंवा धान्य घ्या आणि माझं हे सुतारकाम लोहारकाम करून द्या, अशा प्रकारचा तो व्यवहार होता. त्याच्यामध्ये पैशाचं देवाणघेवाण नव्हती, फक्त ओळख आणि ओळखीतून एकमेकाला काम देणे, एकमेकाची रोजीरोटी चालवणे. या पलीकडे एकच असा मी आहे की जो कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता, तुम्ही त्याच्या बांधावरून जात असताल, तुम्ही रस्त्याच्या कडेला तो काही विकतोय तिथं थांबलेले असाल, तर तो तुम्हाला चव घ्यायला थोडंसं देईल, थोडंसं माप झुकतं देईल. असा एकच माणूस असतो, तो म्हणजे आपला शेतकरी. शेतकऱ्याचा कांदा मातीमोल होतो आहे, शेतकऱ्याचं टोमॅटो मातीमोल होतं आहे, शेतकऱ्याचं कोबीचं फ्लावरचं पीक मातीमोल होतं, शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही, तो आहे ते टाकून देतो आणि घरी निघून जातो, पोटाला चिमटा घेऊन जगतो, खातो पितो, व्याजाने पैसे घेतो, सावकाराकडून घेतो, परंतु आपली शेती तो सोडत नाही. त्याच्या बांधावरून तुम्ही जाताना तुम्हाला भुईमुगाचं शेत दिसलं, तुम्ही भुईमुग उपटून खालच्या शेंगा घेतल्या, त्या पाटातल्या पाण्यात धुतल्या आणि खाल्ल्या तरी तो बोलणार नाही. तो म्हणाल पाहुणं आणखी घ्या. शेतकरी रस्त्याच्या कडेला कुठं काही भाजीपाला विकत बसायला लागला तर तो म्हणेल 10 रुपयाला एक जोडी, तुम्ही म्हणालात 15ला 2 देतो का, तर तो द्यायला मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही पुण्यातल्या इतर शहरातल्या बाजारपेठेत गेला, 100 रुपये किलोने काही साहित्य घेतलं आणि रस्त्यावरच्या शेताच्या बाजूला किंवा आठवडे बाजारात बसणाऱ्या शेतकऱ्याकडे काही मागितलं, तर तो बाजारभावातल्या किमतीपेक्षा थोड्या कमी किमतीनेच देईल, पण मागे पुढे पाहणार नाही, शिवाय तो माप झुकतं देईल. अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं हे काम असतं. तो जास्त गेलं म्हणून दुःख करत बसत नाही, जास्त तो उलट आनंदाने देतो. तुम्ही 2 पैसे कमी दिले तरी तो राग मानत नाही, तो गपगुमान तो खिशात घालतो. परंतु आपल्याकडे असलेला काळ्या आईने दिलेला शेतातील मालरूपी आशीर्वाद तो घेऊन येतो, तो तुम्हाला देतो. त्याच्या बदल्यात तुम्ही विनिमयाचा जो दर आहे त्या दराने त्याला किलोचे, जोडीचे किंवा डझनाचे पैसे देता. म्हणजे केळे असेल किंवा किलोभर द्राक्ष असतील किंवा कलिंगड असेल, टरबूज असेल, नगाचे पैसे देता. अशा पद्धतीने कुठल्याही मोठ्या लाभाच्या अपेक्षेविनं फुकट देणारासुद्धा, कमी किमतीत जास्त माल देणारा किंवा काही हवं म्हणून झुकतं माप देणारा, मुठभर मटार असेल, त्याच्यानंतर पावटा असेल, जे काय मावतं त्याच्या मुठीत त्याचं माप तुमच्या पिशवीत पदरात घालणारा, कोथिंबीर कढीपत्ता असाच देणारा, एखादं लिंबू जास्त देणारा, अद्रक देणारा, लसूण देणारा, गावठी आंबे आणले तर ते देणारा, काळी मैना आणली असेल तर ते देणारा, जांभळं असतील, आवळे असेल तर ते देणारा, असा हा शेतकरी असतो. ज्याच्याकडे विनिमय, की तू माझा मित्र आहे म्हणून तू मला पैसे द्यायलाच हवेत किंवा तुझे पैसे एवढे झाले, असं तगादा लकडा लावणारा तो नाही. पाहुणं तुम्ही घेऊन जा. ज्यांना शेतीची पार्श्वभूमी आहे ते जेव्हा गावी जातात तेव्हा त्यांना 8-10 किलो ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, आपल्या लसणाची पेंडी असेल, कांदा असेल, आपले जवस असेल, तीळ असेल, काही ना काही ग्रामीण भागातला ठेवा, वानोळा हा मिळतच असतो. त्याच्यामागे त्यांचं प्रेम असतं, आत्मीयता असते, जपणूक असते आणि रक्ताच्या नात्याची ओढ असते. त्यामुळे ती रक्ताच्या नात्याची, नातलगाची ओढ आणि शेतीचा बळीराजा, आपला धान्य पिकवणारा काळ्या आईचा सुपुत्र, तो सुद्धा
रक्ताचं नातं नसलं तरी रक्त ज्याने तयार केलं आहे त्या ईश्वराचं नातं, त्या काळ्या आईने आपल्या सगळ्यांचं रक्त तयार केलं, तिने आपल्याला जन्म दिला, ती आपलं भरणपोषण करते. ह्या मूलभूत भावनेने सुद्धा शेतकरी ते आपल्याला मुक्त हस्ते देत असतो. शेतीचं व्यावसायीकरण झालं आहे, शेतीमध्ये पैसा नाही, शेतीमध्ये अमाप गुंतवणूक आहे आणि बाजारभाव मिळेल का नाही याची शाश्वती नाही. अवकाळी पाऊस आला, वादळ आलं किंवा गारा पडल्या तर शेतीची नासधूस होते. त्याच्यानंतर रानडुक्कर आहे, हरणं आहेत, काळविटा आहेत, माकडं आहेत, ही सगळे शेतीची नासधूस करत असतात. तरीही शेती सांभाळावी लागते, शेती फुलवावी लागते. शेतकरी त्याच्यावर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतो आणि शेती जगवतो. आपल्या सगळ्यांपर्यंत धान्य, कडधान्य, तेल, डाळी, अंडी, चिकन आणि इतर भाजीपाला हे सगळं घेऊन येत असतो. फळफळावर हे घेऊन येत असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या कृपेला कधीही हलकं आणि कमी समजू नका. त्याने प्रेमाने दिलं आहे ते स्वीकारा. ते आपल्या काळ्या आईपासून तुमच्यापर्यंत पोचलं आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि त्याने जरी स्वतःहून जास्तीचं माप तुमच्या पदरात घातलं असेल, एखादी जोडी मोफत दिली असेल, तरी तुम्ही त्याला 5 रुपये जास्त द्यायला मागे पुढे पाहू नका. कारण त्यांनी तुम्हाला लुबाडलेलं नाही, त्यांनी हक्क सांगितलेला नाही, तरी तो काळ्या आईने त्याला दिलं आहे ते मुक्त हस्ते तुम्हाला देत असतो. काही शेतकरी लूट करत असतील किंवा शेतकऱ्याकडून आडत्यांनी लुटून घेतलेला माल, कमी किमतीत जास्त घेतलेला माल तो जास्त किमतीला भाजीपाला विक्रेत्यांना विकत असतील आणि भाजीपाला विक्रेते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून 4पट दराने तो भाजीपाला आपल्याला विकत असतील. म्हणजे शेतकऱ्याकडून 40 रुपये किलोनी गवार घेतली असेल तर ती ग्राहकाला जाईपर्यंत 160 रुपये किलो होते. म्हणजे 40 रुपये किलोनी मूळ शेतकऱ्याकडून गवार किंवा भेंडी घ्यायची आणि ती ग्राहकापर्यंत जाईपर्यंत ती 40 रुपये पावशर होते. अशी ही शेतकऱ्याची लुबाडणूक होते. त्यामुळे असा गरीब शेतकरी तुम्हाला कुठे रस्त्याच्या कडेला किंवा तुम्ही प्रवास करायला गेला आहे शेताच्या बाजूला, शेतकरी त्याची लहान मुलं कच्ची बच्ची दिसली तर घासाघीस करू नका. ते सांगतील त्या किमतीला घ्या. आनंद असेल, मनाला दिलासा वाटत असेल, मन मोठं असेल तर थोडं झुकतं माप त्यांच्या पदरात घालायला विसरू नका. दुसरं कोणी मित्रमैत्रिणी विविध व्यवसाय उद्योग धंद्यामध्ये असलेलं असं करणार नाहीत, करू नये. ज्याने त्याने आपला धंदा व्यवसाय आणि मैत्री सांभाळावी. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत आपण थोडं भावनात्मक, थोडं उदार आणि थोडं मुक्त झालेलं केव्हाही चांगलं आहे. कारण तो आपला बळीराजा आहे, तो आपला भरणपोषण करणारा आहे. जगाच्या पोशिंद्याचा मानकरी तो शेतकरी, एवढं लक्षात ठेवा. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आप्तजन, इष्टजन, स्नेहीजन, मित्रपरिवार या सगळ्यांना माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा. माझे रील लाईक, शेअर करायला सांगा आणि फॉलो करायला सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.